आता पण तोंड काढलं काय आहे तेच माहित म्हणजे ही जी बादली इथं ना हा तिचा हात तोंड बाहेर काढलं होतं बघा लगेच दिसत थांबा मला जाऊ द्या बाहेर तुम्ही काय पलीकडून निघत अँगल गेला तसं जागा असेल नाही नाही जायला जागा नाही 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 पलीकडे माहिती त्या रूम मध्ये जाऊ शकतो का नाही नाही इकडून उंदीर नाही येत ना त्यामुळे साप येतो उंदीर नाही येत नाही दहा म्हणे मोठी लई नाही लईच मोठी आहे इथं जवळून जर बघितलं थोडासा दाम म्हणसार दिसेल मित्रांनो तुम्हाला दामन आहे मोठा दामन आहे चांगला जायला जागच नाही चांगला मोठा आहे काय सांगू जवळून एकदम बघा आता आम्हाला कशा पद्धतीने दिसते बाहेर तोंड काढायचा प्रयत्न करतोय जाळीदार डिझाईन आहे आणि थोडंसं झूम करून बघूया आपण मित्रांनो बाहेर गेला किंवा लपायला हे करून बघा तोंड बाहेर काढले येणारच नाही तिथं येणारच नाही तो इथंच होता अगोदर कारण इथं तो उंदीर खात होता मोठा उंदीर मारला त्याने राक्षा दरवाजा होईल नागा असता तर खाणं काढला असता तो आहे ना आतमध्ये उंदीर खात होता आतमध्ये उंदीर आहे उंदीर मारायचं त्या कोपऱ्यात उंदीरला येत ना आतमध्ये उंदराचं प्रमाण लय जास्त आतमध्ये कोंबड्या आहेत परत अंडी आहेत चक्कू खावा टमाटे खावा चक्कू टमाटर एवढं आणून ठेवलंय ते नाही अहो तो नॉन व्हेज खाणार आहे चक्कू टमाटर नाही खात बटाटा बिटाटा तर खाणारा नाहीये तर दामन आहे मित्रांनो थोडासा चिडलाय फुस आवाज करत आणि तोंड थोडंसं फुगवलेलं आहे मानाच्या खाली दिसत तुम्हाला थोडंसं फुगवलेलं आहे त्याने तिकडं तुम्हाला पांढरे पांढरे थोडेसे पिवसर पट्टे उमटलेले दिसत चिडला की तो आपल्याला असं दर्शवतो बॉडीपेक्षा तोंड थोडंसं छोटं असतं आणि तोंडापेक्षा मान खूप छोटी असते तोंड जर तुम्ही बघितलं तोंडाखाली काळे वगैरे असे दिसतील धामण जातीचा एक बिनविषारी साप आहे हा असं मोकळा सोडून परत पकडा बरं नको नाही सोडत दादा मजा घेते तुमची ते नाही नाही ते दोघं साप पकडे कोण येणार होतं पण तुम्ही येणार होते की ते येणार होते दोघं याला पाठवलं होतं मी पण आमची दोघांची भेट झाली मध्येच केस्तन मध्ये राहिलं कुठे